हाय घरी. नमस्कार सगळ्यांना. आम्ही गेलो होतो कोपरखैरण्याला. येताना आम्ही थांबलो नर्सरीच्या इथे, कारण मला घ्यायचं होतं गुलाबाचं रोप. तो मिस्टर गुलाबाचं रोप कुंडीत लावून घेत आहे, तोपर्यंत मी तुम्हाला नर्सरी पूर्ण दाखवत आहे. बघा किती झाडं आहेत त्यांच्याकडे फुलांची. इव्हन इथे मटके ठेवलेले आहेत, माठ ठेवलेले आहेत, काही कुंड्या आहेत सिरामिकच्या, तुळशीचे वृंदावन आहेत छोटे छोटे, गोमातेची मूर्ती आहे, खूप छान छान आकाराचे सिरामिक पॉट आहेत, तुळशीचे वृंदावन आहेत, छोटे छोटे पॉट्स आहेत, माठ आहेत. बघा गोमाता, सशाची छोटं इंडोर प्लांट ठेवण्यासाठी पॉट आहेत, वेगवेगळ्या आकाराचे वृंदावन आहेत. नंतर हे बघा छोट्या छोट्या ह्या बरण्या आहेत सिरामिकच्या. हा मातीचं भांडं आहे बघा, खूप जड होतं, हे छान होतं, पण मी त्यांना प्राईस विचारली नाही. पंत्या ठेवलेल्या आहेत, मे बी दिवाळीतल्या उरलेल्या असतील. आणि ह्या बघा छान अशा चौकोनी आकाराच्या सिरामिकच्या आपल्या चिनी मातीच्या बरण्या आहेत. ह्या वेगवेगळ्या आकाराच्या छोट्या छोट्या हांड्या पण आहेत त्यांच्याकडे. असं नेहमी यांच्याकडे वेगवेगळे कलेक्शन येत असतं. इथूनच मोस्टली मी माझी घरात जेवढी झाडं लावते, ह्याच्या आधीही जी लावलेली आहे ती इथूनच घेते. प्लॅस्टिकच्या कुंड्यासुद्धा आहेत, भरपूर मोठी नर्सरी आहेत आणि भरपूर झाडं इथे मिळतात आपल्याला वेगवेगळ्या फुलांची. खाद वगैरे ठेवलेलं आहे बघा, किती फूडपर्यंत आहे ही नर्सरी. काही झाडं तिथेच मोठी झालेली आहेत. सो अशी झाडं लावली ना की बघितली की खूप बरं वाटतं. असं वाटतं सगळीच घेऊन जावी घरात, पण आपल्या फ्लॅट सिस्टममध्ये एवढी स्पेस नसतेच. बघा गुलाबाची किती छान फुलं उमळलेली आहेत ना प्रत्येक रोपावरती. सो मी एक म्हटलं घेऊन बघूयात कसं राहतं आहे, कारण याच्या आधी लावलेली आहेत. हे बघा कृष्णकमलच्या वेलीसुद्धा आहेत. आणि सो आता मी निघालो आहोत घरी. तर चला बघूयात अजून थोडीशी फुलांची झाडं किंवा रोपं. हे बघा किती क्यूट आहेत ना. ही थंडीची फुलं असतात, थंडीच्या मोसमात छान येतात. शेंडूची आहेत, ही अपराजिताची वेल आहे, ही 50 ते 100 रुपयापर्यंत येऊन जाते. हे बघा फ्रेंड्स, माझ्या पायाला केलेलं आहे बँडेज. याच्यासाठीच मी गेले होते कोपरखैरण्याला आणि तिथून येताना आणलं हे गुलाबाचं रोप. फ्रेंड्स, हा आहे आदल्या दिवशीचा व्हिडिओ. 2 व्हिडिओ एकत्र करून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो ज्या दिवशी मी कोपरखैरण्याला गेलेली त्या दिवशी संध्याकाळी आम्ही ही भाजीही आणलेली आहे आणि त्यासोबत काही फळं. सो बघा इथे आणलेले आहेत डाळिंब. हे सगळं मी स्वच्छ धुवून मग ठेवून घेणार आहे. सो डाळिंबसोबत आणलेले आहे. हे बघा इथे भाजी, ती आहे दुधी आणि शिराळं किंवा दोडका. हे सगळे टिफिनसाठी भाज्या आणलेल्या आहेत. सकाळी बरं पडतं, या भाज्या पटकन करता येतात. आणि आणलेलं आहे इथे नारळ, चटणी वगैरे करण्यासाठी किंवा वाटपात वगैरे टाकण्यासाठी. आणि काही ॲपल, हे आहेत आपले शिमला ॲपल. हे मला खूप आवडतात म्हणून हे घेतले. माहिती आहे हे जास्त कडक नसतात, थोडे सॉफ्टच असतात आतून, पण मला हे खूप आवडतात. त्याच्यानंतर आणलेलं आहे इथे कलिंगड. छोटे छोटे कलिंगड होते, त्यांनी आम्हाला कापून दाखवलं तर आतून लाल होतं म्हणून आम्ही ते घेतले. सो हे सगळं आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग ठेवून घेणार आहे. किती लाल आहे ना फ्रेंड्स. आता तुम्हाला दाखवणार आहे की मी जे डाळिंब आणते ना ते मी तसंच ठेवत नाही. तसंच ठेवलं तर ते काय होतं, सुकायला लागतं. बऱ्याच वेळा आपल्याला कंटाळाही येतो, पण मी आणल्या काय करते ते सोलून घेते आणि मग सोलून सगळे दाणे जे आहेत डाळिंबाचे ना ते फ्रीजमध्ये ठेवून देते एका कंटेनरमध्ये टाकून. सो कधीही झटपट आपल्याला खायचे असतील तर घेता येतात. नाही तर असं डाळिंब घेऊन सोलून खाण्याचा सगळ्यांनाच कंटाळा येतो आणि त्यात वेळही जातो. सो हे बघा अशा प्रकारे सगळे दाणे मी आता काढून घेतलेले आहेत डाळिंबाचे. आणि आता मी हे एका ग्लास कंटेनर, माझ्याकडे काचेचं कंटेनर आहे, त्याच्यात ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये. तो छान हे 2 ते 4 दिवस मस्त राहतात आणि जेव्हा आपल्याला हवे असतील तेव्हा आपल्याला डायरेक्टली घेऊन खाता येतात किंवा कुठल्याही रेसिपीमध्ये वगैरे ॲड करता येतात. सो हे कंटेनर मी बंद करून छान असं फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. नमस्कार सगळ्यांना, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये. सो व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलंच, मी काल गेले होते कोपरखैरण्याला आणि तिथून येताना आणलेलं आहे गुलाबाचं रोप. कोपरखैरण्याला कशासाठी, तुम्हाला मी माझा पाय दाखवला ज्याला बँडेज लावलेली आहे, कारण माझी टाच खूप दुखते आहे. सो त्याच्यासाठी मी गेली होती कोपरखैरण्याला. तिथे हाडवैद्य आहेत. सो त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी जे काही आपले मसल प्रॉब्लेम वगैरे असेल त्यासाठी ट्रीटमेंट दिली जाते. सो आधीही मी त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेतलेली आहे टाचदुखीसाठी, तर मला खूप फरक पडला होता. तर म्हटलं आता परत जाऊयात, कारण अजिबात बरं वाटत नव्हतं, टाच खूप दुखते. सो काल तिथे गेलो होतो आणि तिथून येताना आणलेले आहे हे गुलाबाचं रोप. सो आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे थोड्या वेळातच कशा प्रकारे मी ते ठेवलं आहे खिडकीमध्ये किचनच्याच इथे, कारण तिथेच छान ऊन येतं आणि तिथेच छान झाडं वाढत आहेत. त्याच्यामुळे म्हटलं चला आता एक गुलाबाचं रोप आपण ॲड करूया आपल्या फॅमिलीमध्ये.
सो आता थोड्यातच आता जेवण करायचं. सकाळपासूनचं रुटीन नाही शेअर केलं मी, कारण वॉकलासुद्धा गेले नाही, कारण पाय दुखतो आहे त्याच्यामुळे. तर आता जेवायला काय बनवलं ते तुमच्यासोबत शेअर करते थोड्या वेळात, आणि थोड्या वेळातच पाहूया आपलं नवीन आणलेलं रोप. फ्रेंड्स, आजच्या दुपारच्या जेवणात आहे बाजरीची भाकरी, मटकीचा रस्सा, इथे आहे दुधी भोपळ्याची भाजी चण्याची डाळ टाकून केलेली आहे, ही आहे कारळ्याची चटणी, आवळ्याचं लोणचं, ज्याची रेसिपी मी शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवरती. नसेल बघितली तर नक्की जाऊन बघा. आणि इथे आहे कांदा आणि लिंबू. तर या सगळ्यांनी जेवायला. बघा, हे छोटं बटन रोज गुलाबांचं झाड आहे. काल व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलंच असेल. मी हे काल विकत घेतलं नर्सरीतून. उचकी लागलेली आहे मला, पाणी पिलं तरी जात नाही आहे. सो हे बघा, काल घेतलं होतं. किती सुंदर छोटी छोटी गुलाबं आहेत ना, आणि ते भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत. आता माहीत नाही किती दिवस हे राहील. मी आणून बघितलेलं आहे, म्हटलं प्रयत्न तर करून बघूया. कारण इथे ना छान ऊन पडतं सकाळी सकाळीच, त्याच्यामुळे तुळस आणि पराजिताचं झाड छानपैकी आलं, म्हणून म्हटलं चला आता आपण इतर झाडंसुद्धा इथे लावण्यास काही हरकत नाही, म्हणून हे आणलेलं आहे. हे आपलं कृष्ण कमळ. हे बघा फ्रेंड्स, असं ह्या जाळीतून बाहेर गेलेली आहे फांदी, वेल म्हणजे पूर्ण बाहेर गेलेली आहे. नवीन काही कळी अजून आलेली नाही आहे, पण हे सुद्धा छान झालं. काल आहे ना मातीसुद्धा आणली येताना थोडी आणि खत आणि माती घातलेली एक्स्ट्रा, आणि पाणी दिलेलं आहे. त्यांनी 1 दिवसाआड पाणी द्यायला सांगितलं ना. बघा किती सुंदर दिसत आहेत ना. आणि ते आपली तुळस ही छान वाढलेली आहे. फ्रेंड्स, हा बघा, हा दिवा, हा दिवाळीच्या वेळेस मी घेतलेला आहे. याच्यात अशी छोटीशी पंती आहे आतमध्ये, त्याच्यामुळे वारा लागत नाही याला. असं पाठीमागून तिन्ही बाजूने बंद आहे हा बघा. सो मी हा लावते संध्याकाळच्या वेळेस. आणि इथे आहे आपली अपराजिताची वेल. बघा किती छान झाली आहे, पूर्ण सुकून गेली होती. परवा एक फुलंही आलं होतं, आता नवीन आलेली आहे कळी त्याला, आणि शेंगाही आलेल्या आहेत भरपूर. सो असं सकाळी सकाळी उठून हिरवळ बघायला खूप छान वाटतं. कशी वाटतंय तुम्हाला माझी झाडं? हे नवीन गुलाबाचं रोप ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. दिवाच आहे, कासवाचा आहे. याच्या खाली तुम्ही पंती ठेवू शकता झाकून, त्याच्यामुळे हवा लागत नाही. सो हे मी इथे खिडकीजवळच ठेवते. कधी हा किंवा तो मी लावत असते. तसं जातं. सो अशा प्रकारे हे खिडकीकडे मी असं डेकोरेट करून ठेवते. सो पाहिलात आता आपलं गुलाबाचं रोप कसं वाटलं तुम्ही ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि तुम्ही तुमच्याकडे जर रोपं असतील, झाडं असतील, तर तुम्ही त्याची काळजी कशा प्रकारे घेता तेही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर फ्रेंड्स, आता काही शॉपिंग केलेली आहे मी ॲमेझॉनवरून. 1-2 आहेत काही प्रोडक्ट जे मागवले आहेत, तर ते मी तुमच्यासोबत आता शेअर करते थोड्या वेळातच. सो फ्रेंड्स, ॲमेझॉनवरून मी हे काही मागवलं होतं. हे आहे डायनिंग टेबल कवर आणि शॅम्पू, आणि हे कुशन कवर सर्वात आधी आले होते, त्याच्यामुळे मी उघडून बघितले होते. ते मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वात आधी आता कुशन कवर ओपनच आहे, तर चला दाखवते. याची प्रिंट खूप छान आहे. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन. हा बघा, ही एक प्रिंट आहे. मटेरियलही चांगलं आहे. अशी झिप आहे मागे. हे बघा, छान आहे. सो फ्रेंड्स, बघा किती छान प्रिंट आहे याच्यावरती. सेकंड प्रिंट मी तुमच्यासोबत शेअर करते. हे बघा किती सुंदर कलर, व्हायब्रंट कलर आहे त्याचे. त्याच्यामुळे मी हे सिलेक्ट केलं. आणि ह्याची प्राईस काहीतरी 344 रुपीज आहे. हे बघा किती छान आहेत ना. हा एक आहे, हे बघा. सो जेव्हा मी हे यूज करेन ना तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेन आणि याचा रिव्ह्यूही देईन. खूप छान आहे. 344 रुपीजचे हे पॅक ऑफ 5 आहे. मटेरियल पण छान आहे. बघू आता वापरल्यानंतर कळेल की कितपत चांगलं निघतं आहे ते. तर सेकंड आता आपण बघूयात. डॅन्ड्रफ सगळ्यांनाच होतो प्रॉब्लेम डॅन्ड्रफचा. सो हा मी आधीही यूज केलेला आहे शॅम्पू. बेअर ॲनाटॉमीचा आहे. सो ह्याच्यात पॅक ऑफ 2 आहे, पॅक ऑफ 3 आहे. पॅक ऑफ 2 मागवते मी. सो ह्याच्यासोबत आहे ना फ्रेंड्स येतं एक कंडिशनर.
हेअर मास्क आहे ॲक्च्युली, कंडिशनरसारखा आपण त्याचा यूज करू शकतो. पण याचा रिझल्ट आहे ना शॅम्पूचा खूपच छान आहे आणि रिव्ह्यूही खूप चांगला आहे फ्रेंड्स. मी आधीही यूज केलं आहे आणि केसही खूप छान सिल्की होतात. सो हे बघा, अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे, सल्फेट फ्री, पॅरेबेन फ्री आणि डर्मा टेस्टेड आहे. मी काय ॲड वगैरे करत नाही आहे, पण मी हा वापरलेला आहे त्याच्यामुळे मी सांगू शकते की हा बेस्ट आहे. जर खाज येत असेल, खूप फ्लेकी डॅन्ड्रफ असेल तुमचा, तर तोही कमी होऊन जातो. सो म्हणून मी हा परत मागवलेला आहे. ह्याची MRP काहीतरी एकाची 545 आहे आणि याची 595. तसं कॉम्बो पॅक मला मिळालेला आहे, आता मला आठवत नाही आहे, पण मी चेक करून जर तुम्हाला हवा असेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. सो हा आहे शॅम्पू, आधीसुद्धा मी वापरलेला आहे, छान आहे. सॅलिसिलिक ॲसिड आहे आणि बायोटिनसुद्धा आहे याच्यामध्ये. रिझल्ट खरंच खूप छान आहे, केसही खूप सॉफ्ट होतात ह्याने. सो हा त्याचाच हेअर केअर डीपली रूटेड म्हणजे हेअर मास्क आहे ॲक्च्युली. ॲज अ कंडिशनर म्हणून तुम्ही आफ्टर शॅम्पू यूज करू शकता. खरंच खूप फरक पडतो डॅन्ड्रफसाठी आणि खाज वगैरे येत असेल ना तर तीही कमी होऊन जाते. भरपूर मी डॅन्ड्रफ शॅम्पू ट्राय केले, पण मला ह्याचा जास्त रिझल्ट चांगला मिळाला म्हणून मी हा परत ऑर्डर केलेला आहे. याचं हे मास्क आहे. आता हे ओपन केलं, हा बघा, खूप स्मेल पण खूप सुंदर आहे याचा. सो जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी नक्की शेअर करेन हे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि आता याची प्राईस मला आठवत नाही आहे, पण जर आठवली तर मी हे डिस्क्रिप्शनमध्ये याच्या प्राईस सकट शेअर करेन. सो आता थर्ड प्रोडक्ट जे आहे हे कुबेर इंडस्ट्रीजचं डायनिंग टेबल कवर आहे, जे मी ऑर्डर केलं होतं. याची MRP काहीतरी 598 आहे, पण ते पडले आपल्याला 378 रुपीजला. तर याचेही ॲमेझॉन चॉईस आहे, हे पण याचेही रिव्ह्यू चांगले होते. कॉटनचं आहे. सो म्हटलं बघूया मागवून कसं वाटतं. खरंच खूप छान आहे. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण जाळीदार आहे. सो जेव्हा वापरेन तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. फ्रेंड्स, दिवा लावलेला आहे मी तुळशीजवळ. अशा प्रकारे लावते या मातीच्या दिव्यामध्ये. त्याच्यामुळे त्याला वारा किंवा हवा लागत नाही आणि बराच वेळ दिवा हा पेटत राहतो. सो छान वाटतं संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला की मन प्रसन्न होतं. आता चालू आहे स्वयंपाकाची तयारी संध्याकाळच्या. कुकर लावलेला आहे, भाजी शिजत आहे आणि ते टाकत आहे मी चहा. सो कोरा चहा घ्यायचा आहे. टाकणार आहे मी चहाचा मसाला. त्याच्यानंतर टाकणार आहे थोडीशी चहा पावडर, कारण कोरा चहा करायचा आहे. ब्लॅक टी जास्त टाकली तर चहा कडू होतो, त्याच्यामुळे थोडीशी. आणि ही ब्राऊन शुगर आहे माझ्याकडे, ती 2 छोटे चमचे. आणि फ्रेंड्स बघा, हा गवती चहा जो मी गावावरून आणला होता तसा सुकवून मी या बरणीत भरून ठेवला आहे. सो ती काही 4-5 काड्या मी याच्यात ॲड करणार आहे. सो हा मस्त आपला मसालेदार ब्लॅक टी तयार झालेला आहे. ते बघा, झाली ते कुकरची शिटी. भात लावलेला आहे मी त्याच्यात. फ्रेंड्स, रेडी झालेला आहे आपला मस्त मसाला ब्लॅक टी या काळा चहा म्हणू शकता, हर्बल टी. या चहा घ्यायला. फ्रेंड्स, कसं काय वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? पूर्ण रुटीन तर शेअर नाही केलं, पण जे काही शेअर केलं ते तुम्हाला आवडलं का ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ ॲमेझॉन शॉपिंग हॉल जे काही मी घेतलं आहे, कुशन कवर, शॅम्पू खरंच खूप उपयोगी आहे डॅन्ड्रफसाठी, आणि टेबल कवर, ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल किंवा अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह, नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय, हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.